तृतीय पारितोषिक असेल 22,222 व भव्य दिव्य आकर्षक चषक। चतुर्थ पारितोषिक असेल 11,111 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक। विनंती असेल पंचांना, विनंती असेल खेळाडूंना मॅच सुरू करायची आहे। मॅच आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सोनारपाडा विपक्ष माही 11 आंबेळे या दोन टीम्स मध्ये बेहतर से बेहतर तलाश करो, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों के ठोकर से तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो। आणि तो शीशा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला शोधावा लागेल। आंबेळे संघाला विनंती असेल माही 11 आंबेळे संघ आपला पण 12th मॅच समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे। टोकोडे संघ तसेच टेंबरे टीमला विनंती असेल ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल त्यावेळेस टॉस साठी यायचे, टॉस का बॉस जिथे मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल। सोनारपाडा विपक्ष माही 11 आंबेळे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। विलासजी वारगडे सर, जितू चव्हाण सर, राजू राठोड सर, रोशनजी बांगर सर, आशुतोष, सचिन, हरेश, कैलास, बाळाराम अँड कंपनी सोनारपाडा संघासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आंबेळे संघ बॅटिंग करतोय, माही 11 आंबेळे विपक्ष पहिलाच बॉल फुलटॉस होता, फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल करायचा प्रयत्न फसलाय। विनंती असेल पंचांना सामना जो मात्र स्पीडअप करायचा आहे आणि सामना हाताळण्यासाठी 4 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल। व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आलेली आहे की 4 षटकांना 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। त्यानंतर तुम्ही म्हणाल की नक्कीच येस टोकावडे संघ आणि टेंबरे संघ विनंती असेल आपण टॉस साठी यायचे। इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। येस फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा, खणखणीत आउट ऑफ द पार्क क्लिअर करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल खणखणीत स्ट्रोक षटका। टोकावडे संघ आणि टेंबरे संघ विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय। व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आलेली आहे। टोकावडे संघ तसेच टेंबरे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे एक कर्णधार, दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल टॉस साठी यायचंय। रोशन गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना इथे अपिक चेंडू होता, अपिक चेंडूला पनिश करायचा प्रयत्न होता, बॅकफुटला आले रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता, चेंडूला कव्हर आणि पॉइंटच्या मधून सीमारेषा पार फेकायचा निर्णय केला होता, पण तो निर्धार आणि तो प्रयत्न अगदी आपण पाहू शकतो जो मात्र असफल ठरला आहे। प्रयत्नांती परमेश्वर असं पण नक्कीच म्हणतो, पण इथे प्रयत्नांना परमेश्वर मिळालं नाहीये। डॉट बॉल इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राइज झाला, त्याला शंगून हा होता डॉट बॉल। धावसंख्या असेल धाव फलकावरती 7, पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर वेलकम टू दी ग्राउंड षटकार, स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना फलंदाज कैलासच्या बॅट मधून आला, पण त्यानंतर क्रिकेटचं सी फॉर कमबॅक दाखवून चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉल इथे मात्र चेंडू हवेत असेल, डाऊन द बॉल येतील क्षेत्ररक्षक, फ्लाइंग टू दी एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर, पहिला झटका लागत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय टोकोडे संघाचा कर्णधार त्वरित कॉमेंटमध्ये संपर्क साधायचा। टोकोडे संघ टेंबरे संघ, टोकोडा संघ टेंबरे संघ, बालू संघाचा कर्णधार वडवली संघाचा कर्णधार आपण आल्याची नोंद करायची इथे। बालू संघ वडवली संघ टोकावडे संघ आणि टेंबरे संघ दोन्ही संघ विनंती असेल टॉस साठी यायचंय, तसेच भालुक संघ आणि वडवली संघ दोन्ही संघांच्या खेळाडूंना देखील विनंती असेल आपण देखील टॉस साठी यायचंय।
रोशनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं रोशनच्या माध्यमातून. इथे हुक करायचा प्रयत्न होता, पण नक्की जर पाहायला गेलं तर फ्लिक जी मात्र अखेरच्या क्षणाला केली आणि यस फलंदाज बाद. विकेटचं पतन. कॅच जी मात्र पकडली गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज अर्जुनचा समाप्त होतोय खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन. षटक क्रमांक अशा रीतीने पाहायला गेलं तर पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना माही 11 आंबेळे या संघाची 2 गडी बाद 7 धावा. DJ षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद 7 अशी असेल. आणि नक्कीच व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आलेली आहे की स्पीडअप करायचं मित्रांनो. वेळ वाचवणं गरजेचं आहे. जो आमचा डायलॉग आहे निखिल टोंबरे सरांचा, वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवणं गरजेचं आहे. धावसंख्या असेल धावफलकावरती 7 2 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं समाप्त. SS सोनारपाडा विपक्ष माही 11 आंबेळे हे दोन संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा जर विचार केला ना तर षटकार मारल्यानंतर ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जस्यास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिएक्शन, वार वरती पलटवार आणि षटकाराला उत्तर देत असताना 2 डॉट बॉल आणि त्यानंतर विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. याला म्हणतात चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची फटकेबाजी, चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि याला म्हणतात चांगल्या प्रकारचं क्रिकेट. गोलंदाज सज्ज. इथे फटका चांगला फुलटॉस चेंडू होतो, ऑफसाइडला ढकलून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असतील उचल फेक करतील. तोपर्यंत अगदी आपण पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील 3 धावा. या एकूण 4 धावा. 4 धावा ज्या मात्र नक्कीच पाहायला मिळतील. एकतर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. धावा 4 या चेंडूवरती. 11 धावा या धावफलकावरती आहेत. 11 रन ऑन द बोर्ड. आमचे अगदी जवळचे मित्र पवनजी कदम यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. त्यांच्या माध्यमातून झालेली चुकी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चेंडू सरळ निघून जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. जितू वरती आक्रमण चढवलेलं आहे या दुसऱ्या षटकामध्ये. जितू आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पहिल्या षटकामध्ये 7 होते दादा. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. एकूण 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना माही 11 आंबेळे या संघाच्या माध्यमातून. अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन दोस्तों, अभी आसमान बाकी है. धावसंख्या असेल 18 येस 18 धावा आहेत. इंसान गलतियों का पुतला आहे आणि त्याप्रमाणे आमचे स्कोरर यांच्या माध्यमातून देखील थोडीफार चुकी झाली. हरकत नाही, चुका सर्वांकडून होतात. टेक्निकल इश्यू त्यांना आपण सुधरवलेला आहे. इथे मात्र बॅकफुटला आले. फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सरळ गेला. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाचा आपल्याला पैकी चांगल्या दर्जाचं कलेक्शन गोलंदाजी ट्रॅक वरून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जितू या दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा हा सामना आहे. 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला आहे. पुन्हा एकदा फटका आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतोय. भिडकावून दिला आणि चेंडू सीमा पार. मिळतील
धावा 6 आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी दमदार बहरदार असरदार शिवशिवळेश्वर चषक 2022 ब्रँडेड स्ट्रोक षटकार. इथे पंचांकडे अपील आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील लाऊड आहे. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंच थोडंफार आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र रिकन्सलेशन करत असताना रिकन्सलेशन आपल्याला पाहायला मिळतील. पण पंच जे मात्र ठाम त्यांच्या निर्णयावरती नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या असेल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर 5 ते 6 वर्ष पहिले कॅप्टन ऑफ टीम श्रीलंका कुमार संगकारे यष्ट्यांच्या मागून अशा प्रकारची अपील करायचे. संपूर्णपणे इन प्रेशर मध्ये टाकायचे. पंचांना विनंती असेल स्पीडअप करायचे. वेळ वाचवणं गरजेची आहे. वेळेचं बंधन आहे आणि वेळेला आपण सहकार्य करायचंय. आपल्याला लवकरात लवकर ही स्पर्धा कव्हर करायची आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तसेच जोडलेल्या तमाम लाईव्ह क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न महेंद्र चव्हाण द व्हॉइस ऑफ कल्याण हार्दिक स्वागत करतोय. शिवशिवळेश्वरकर चषक 2022 चा भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्यांचं पारणं फेडावं अशी स्पर्धा. आणि फलंदाज बाद यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन गोल. फलंदाजाची केळी संपुष्टात. फलंदाज बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. आंबेडकर संघाचा कर्णधार नाणेफेक साठी यायचंय. काटेकर संघ आंबेडकर संघ. टोकवडे संघाचे कॅप्टनला विनंती असेल टेंबरे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी यायचे अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नंतर म्हणाल मोदी साहेबांची जीएसटी परवडली पण पॅनल्टी परवडली नाही. पण पॅनल्टी ही घ्यावा लागेल. आणि एक धाव फार महत्वाची असते. ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला तसेच क्रिकेटमध्ये एक धावाला फार महत्व आहे. इथे फुलटॉस चेंडू होता फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. पुश करो और खुश रहो. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जिथे असतील जितू चव्हाण त्यांच्या माध्यमातून थोडेफार फंबलनेस आपल्याला पाहायला मिळतील. धावा जी मात्र आपण पाहू शकतो या चेंडूवरती एक सिंगल धाव जी मात्र ऍड होईल आणि शॉर्ट असेल त्यामुळे नक्कीच येस सिंगल येस शॉर्ट रन आहे त्याला अनुसरून ही सिंगल असेल. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 28. काटेकर संघाचा कर्णधार आंबेडकर संघाचा कर्णधार नाणेफेक साठी जायचंय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला येत नाही. पण मित्रांनो आपल्या इतिहासामध्ये धडे कोणाचे आहेत तर नेपोलियन बोनापार्टीचे. यस इथे वाईड बॉल पंचांचा इशारा येत असताना 28 धावा या धावफलकावरती आता असतील. 28 रन्स ऑन द बोर्ड. छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे गुरु गोविंद सिंग यांचे धडे आपल्या पुस्तकांमध्ये नसतात आणि तेच असणं गरजेचं आहे. इथे मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न सफल असेल. सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव थांबवलेली आहे आणि अगदी आपण पाहायला गेलं तर कलेक्शन खराब मिळेल जी मात्र सिंगल. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 1 ने पुढे 29. सन्मान्य रमेश महाराज शिंदे सरांचं देखील आगमन झालंय. सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. टोकावडे तसेच टेंबरे काटेकर आणि आंबेटेंबे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी उपस्थित जायचे. टॉस का बॉस मध्ये जिथे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सन्मान्य आदरणीय आमचे आदर्श रमेश महाराज शिंदे सर टॉस साठी उपस्थित असतील. हॅलो चेक चला
खाटेकर संघाचे कॅप्टन सहर्ष स्वागत आहे. आंबेटेबे संघाचे कर्णधार आपलं देखील या टॉसका बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. मी विनंती करेन सन्माननीय महेशजी बांगर सर आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते करायची आहे. यस नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम खाटेकर संघाने. निर्णय ओके डिसिजन पेंडिंग. धन्यवाद. दोन्ही संघाचे कर्णधार खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निर्णय यायचा बाकी. मी महेशजी बांगर सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम आंबेटेंबे संघाला 3 बॉलची पेनल्टी आहे याची नोंद असावी. म्हणजे तुम्हाला एकंदरीत 21 बॉल खेळायला मिळतील आणि खाटेकर संघाला 24 बॉल पूर्णपणे खेळायला मिळतील याची नोंद असावी. ओ टू कमेंट बॉक्स द व्हॉइस ऑफ कल्याण अर्थात सन्माननीय प्रसन्न चव्हाण सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. इथे मिस टाइम फटका असेल, एज असेल, कट अँड कॉट बाय द फिल्डर. फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक हा दुसरा हादरा जो मात्र लागत असताना माही 11 आंबेळे या संघाला 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. उंच धबधबा बनायला देखील पाण्याला उंचावरून पडावं लागतं. दोन्ही संघांना इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इतकंच करावा लागेल. आणि पाहूया कुठला संघ इथून मात्र या आजच्या दिवसामधून सुपर 4 मध्ये दाखल होतो. एक संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. एकूण 12 संघांचा समावेश असेल. त्यामधून 11 संघांचा गाशा गुंडाळला जाईल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट डाऊन खेळायचा प्रयत्न ऑन साइड ला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूवरती येतील, थ्रो करतील. तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा मात्र कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येतील आणि धावसंख्या 31 31 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील अखेरचं, निर्वाणीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं, हाणामारीचं चौथं षटक मार्गस्थ. टोकवडे संघ तसेच टेंबरे संघ दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साडी घ्यायचे. आंबेटेंबे संघाला 3 चेंडूंची पॅनल्टी जी मात्र बसलेली आहे, त्यामुळे पॅनल्टी जी मात्र इम्प्लिमेंट केली जाईल याची देखील नोंद करून घ्यायची. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या बाजूने. चेंडू सरळ निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. असा वेळ झालेला आहे आणि आम्ही देखील आपल्याला कॉल करत आहोत. आपल्या माध्यमातून रिप्लाय जो मात्र येत नाहीये, त्यामुळे विनंती असेल टोकावडे संघाला आपण उपस्थित राहायचे. टेंबरे संघाचे कॅप्टन जे मात्र उपस्थित आहेत, त्यामुळे नक्कीच टोकावडे संघ प्लीज हंबल रिक्वेस्ट, कळकळीची विनंती असेल आपण उपस्थित राहायचंय. सचिन आपल्याला पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये आणि सचिनचा खरपूस समाचार जो मात्र पद्माकर यांच्या माध्यमातून. इथे बॅकफुटला आले, थोडंफार शफल होऊन हुक करायचा प्रयत्न होता, पुल करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि अगदी आपण पाहायला गेलं तर सिंगल धावजी मात्र ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती एकाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल जी मात्र बघता बघता 36 धावा या धावफलकावरती आहेत. आणि तशा प्रकारचा जर विचार केला तर 36चा आकडा देखील या दोन संघांमध्ये ज्यावेळेस मॅच मध्ये खेळत असतात त्यावेळेस असतं. अन्यथा मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला आहे. स्टँड अँड
डिलिव्हर होता पण डिस्पॅच करू शकले नाही. हातांचा पिसारा अगदी बोलवलाय. एलिव्हेशन होतं पण लांबी जी मात्र कमी मिळाली. फ्लाय टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. दिस इज माय कॅच अँड अवश्यली टेकन असं म्हणत असताना मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय चेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज पदमाकरचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं बदल फलंदाज बाद डीजे. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील प्रदीप, जे मात्र या दोन चेंडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता मात्र चेंडू कमी आणि धावा ज्या मात्र जास्त बनवावे लागतील. 40+ धावा जर तुम्ही बनवल्या ना तर फ्लड लाईटच्या मध्ये धावा चेस करणं हे फार इझी असतं. ही गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. आमच्या माध्यमातून देखील बरेचसे नाईट टुर्नामेंट आम्ही कव्हर केलेत ज्यामध्ये जर पाहायला गेलं ना चेस करणं इझी असतं. इथे चांगल्या प्रकारचा चेंडू होता, तितका चांगला असा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि अगदी आपण पाहायला गेलं तर फलंदाज बाद. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार नहीं लूट लिया घर यार का. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेटचं बदन आल्या पावली परतावं लागतंय फलंदाजाला. फलंदाज बाय टू दी डगआउट. इथे मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये जो मात्र उद्ध्वस्त झालेला आहे आणि ज्या मात्र आपण पाहू शकतो 2 धावा आणि विकेटचं पतन. नक्कीच यानंतर या हंगामामध्ये अजून एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. GM ग्रुप आयोजित GM ग्रुप 9888 चषक 2022 चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. ज्यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल प्रथम पारितोषिक असेल 1 लाख, द्वितीय पारितोषिक असेल 50,000. येस काटेकर संघाने गोलंदाजी करायचा डिसिजन घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जो मात्र आंबेटेंबे या टीमला आणि आंबेटेंबे या टीमला देखील 3 चेंडूंची पॅनल्टी असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर हा आमचा लास्टचा डाय होती या दिवसातील. नक्कीच आपण कुठे जाऊ नका आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल नक्कीच बाळा मते सरांचं देखील हार्दिक आभार. तसेच कुंजल यांचं देखील हार्दिक आभार. आम्ही इथून रजा घेतोय. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल. 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष असेल. स्पीडअप करायचे विनंती असेल आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्नर, प्राऊड ऑफ जुन्नर, आमचे अगदी जवळचे मित्र आणि साथी समालोचक निखिलजी टोंबरे सरांना विनंती असेल स्पीडअप करायचे. आणि नक्कीच कुंजल यांचं देखील हार्दिक आभार. बाळामाते सरांचं देखील हार्दिक आभार. तसेच शिवशिवळेश्वर क्रिकेट संघ यांचं देखील हार्दिक आभार. तुम्ही कुठे जाऊ नका. ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर तो अभी बाकी है. ट्रेलर जो मात्र पाहिलाय, आता मात्र पूर्ण पिक्चर पाहायचे. 24 चेंडू तब्बल 38 धावांचं लक्ष. 9.50 सरासरीने 4 षटकांमध्ये बनवायचे 38 धावा. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल जी ठोंबरे सरांना. थँक्यू. यानंतर होणारा सामना आंबेडेंबे संघाला 3 धावांची पॅनल्टी, बॉलची नाही, याची मात्र नोंद घ्या. टीम खाटेकर 38 धावांचं लक्ष 38. चला ताबडतोब सामना चालू करून घेणं गरजेचं राहील.
39 धावांचं टार्गेट आहे. 38 बनवलं गेला आणि 39 धावांचं लक्ष्य. चोवीस चेंडू आणि 39 धावांच्या वशात. एका बाजूला संघ पाहतो एसी सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला माही 11 आंबेले हा संघ. सातत्यानं माही 11 ज्या ज्या वेळेस आपण पाहतो त्या त्यावेळेस सुनील माळी सर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या मॅच मध्ये उपलब्ध नाही आहेत. आणि आज कामगिरी खेळाडू हितेश डोंगरे असेल, संतोष असेल, कैलास असेल, त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पहिलं षटक हाताळण्यासाठी हितेश डोंगरेच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर मुरबाड टेनिस क्रिकेटचा बाहुबली जितू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतो. 39 धावांचं लक्ष्य. हितेश तयार. पहिलाच बॉल जितूच्या बाहेरमधून फटका इथे चांगला. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय. जितू चव्हाणच्या बाहेरमधून आलेला हा दर्जेदार चौका. हितेश तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय की बाउंड्रीच्या बाहेर. जितू चव्हाणच्या बाहेरमधून हा सलगचा दुसरा चौका. दोन बॉलवर दोन चौकारी ते घेत असताना मुरबाड टेनिस क्रिकेटचा बाहुबली जितू चव्हाण चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला करतोय. हितेश डोंगरेला कमबॅक करावा लागेल माही 11 साठी. हितेशचा बॉल मोठा फटका. जितू चव्हाणच्या पार मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. वाघांची ताड आणि फोडला पहाड. षटकार. संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना खाटेकर त्यांना फाईट करेल. आंबेडेंबे आणि खाटेकर टीम आंबेडेंबे संघाला 4 धावांची पॅनल्टी दिलेली आहे आयोजक कमिटीने. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जितू चव्हाणच्या बाहेरमधून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगले आणि ते 3 धावा आहेत. अनेक जणांचं असं म्हणणं होतं की जितू चव्हाण ज्या ज्या वेळेस रजनी क्रिकेट स्पर्धा खेळतो त्या त्यावेळेस थोडासा चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आज मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना जितू आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 17, 17 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. विलास वारगडेच्या बॅटमधून एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स इथे सध्याच्या घडीला थोडासा खालावला गेलाय टीम माही 11चा. कमबॅक करणं जाणते ही टीम. इथे कमबॅक मैदानामध्ये करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 18. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 7ची सरासरी धावा बनवायच्यात. 21 टीम सोनारपाडाला आंबेलेच्या विरोधामध्ये. संदेश ऑपरेटरला आपण समालोचक कक्षाच्या समोर यायचे दोन्ही टीम नाही. आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना. टेंबरे टीमचे कॅप्टन आणि टोकावडे टीमचे कॅप्टन आपण देखील संपर्क करा. डबल कबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आल्यात. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. 21 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन तयार. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. अर्जुनचा पहिलाच बॉल कव्हरला चांगला फटका. विलाच्या पाडमधून आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले. बॉलवर क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एक धाव आली या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19 धावा धावबलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मोरिया काटेकर प्लेइंग 11ची लिस्ट आलेली आहे. आंबेडेंबे टीमची लिस्ट येणं गरजेचं राहील. डबल कव्हर धावसंख्या 19 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुनचा पहिला चेंडू अतिशय चांगला होता. तितकाच दर्जेदार फटका पिलाच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल जितू चव्हाणच्या पारमधून मोठा फटका आणि पंचांचा इशारा. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. 6 धावा. टोकावड्याचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आर्यन आणि उदय तिथे लाईनमनच्या भूमिकेत आहेत. त्यांना विनंती असेल बाहेर गेलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणणं ही जिम्मेदारी तुमची आहे. तुमच्यावर ही जिम्मेदारी आहे. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कुणाल मात्रे सर आणि टीम भावेश मुंडे सर आपल्याला भूमिका बजावत असताना पाहायला मिळतात. धनेश आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश देखील आहेत. तदनंतर बाबू रॉय आपल्याला पाहायला मिळतोय. बंडू पवार साहेब आणि किरण पवार साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 6 धावा. षटकार. टीम माही 11 अडचणीमध्ये सापडते. 8 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. नकार दिलाय जितूने. एक धावी एका धावेच्या मदत केली जाते. अमोल सर आपल्या बरोबर आहेत. अमोल सर कसं वाटतंय ज्या वेळेस आपण या स्पर्धेमध्ये शुभलेकरांनी खेळत नाही तर व्यवस्थित शिस्तबद्ध खेळ करा आणि आयोजकांना सहकार्य करा. धन्यवाद अमोल कतुरे सर. या स्पर्धेच्या वतीने आपण उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं राहील टीम काटेकर. आणि जसे ही पहिली इनिंग सुरू होईल आपण ऐकूयात पुन्हा एकदा शहापूर विभागातील डोळकाम गावातील एक बुलंद आवाज आमचे परम मित्र रमेश शिंदे सर अर्थात महाराज